एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक जणांकडनं एव्हरीथिंग पॉसिबल. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते मित्रांनो, आपण जो विचार करतो तेच आपल्या बाबतीत होतं. आणि बरेच जण लॉ ऑफ अट्रॅक्शन ट्राय करतात आणि मग त्यांना यश मिळत नाही आणि ते गिवअप करतात. पण याच्यासाठी जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे किंवा तुम्हाला प्रॉपर लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचं, त्यासाठी काय करा, तुमची फ्रिक्वेन्सी मित्रांनो, तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तुम्ही खुश असणं गरजेचं आहे, तेव्हा ते लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. नाहीतर तुम्ही किती पण वेगवेगळे कोर्सेस करा, किती पण काही गोष्टी शिका लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल, ते तुमच्यावर वर्क करणार नाही. कारण तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे कुठंतरी डाऊनफॉल होते. जर आपली फ्रिक्वेन्सी चेंज करा, फ्रिक्वेन्सी ग्रॅटिट्यूड, लव, हॅपीनेस, होप अशा प्रकारची राहिली पाहिजे. पण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहण्यासाठी आपल्याला तसे कोच लागतात. ते शिकवण्यासाठी आपल्याला असे काही लोक लागतात की आपण जेणेकरून त्यांच्याकडनं शिकू की आपण दिवसभर हाय फ्रिक्वेन्सीमध्ये, हॅपीनेसमध्ये, ग्रॅटिट्यूडमध्ये